महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. समृद्धी महामार्गावर आयशर ट्रकमधून चोर कप्प्यात लपवून गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या वाहनावर सिन्नर पोलिसांनी कारवाई करीत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दारूचे बॉक्स व वाहनासह एकूण 24,18,560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यातून अवैध दारू तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिन्नरचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने शिवडे शिवारातील समृद्धी महामार्गावर सापळा रचला. मुंबईकडून सिन्नरकडे येणाऱ्या आयशर ट्रकला थांबण्याचा इशारा देण्यात आला. मात्र चालकाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी पाठलाग करून ट्रक थांबविला. वाहनाची झडती घेतली असता ट्रकच्या केबिनमध्ये प्लायवूड व नटबोल्टने बंद केलेला गुप्त कप्पा आढळून आला. या कप्प्यातून गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याचे 88 बॉक्स जप्त करण्यात आले. या दारूची किंमत 4,18,560 रुपये असून वाहतुकीसाठी वापरलेले वाहन मिळून एकूण 24,18,560 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चालक अंकित सुरेश पारेख राजस्थान व त्याचा साथीदार मुरारीलाल मदनलाल पारेख राजस्थान यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.